शालोम इंडिया पार्टीचा ख्रिस्ती समाजासाठी महत्त्वाकांक्षी अजेंडा. सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना पार्टीत सामील होण्याचे आवाहन. शालोम इंडिया पार्टी अंतर्गत कार्यरत शालोम अल्पसंख्याक बहुजन विकास महासंघ यांच्या वतीने ख्रिस्ती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हारेगाव येथील जत्रेमध्ये सदस्य नोंदणी करण्यात आली असून यावेळी ख्रिस्ती समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 20,000 लोकांनी शालोम इंडिया पार्टीत प्रवेश करत आपली नाव नोंदणी केली आहे. माउंट मेरी चर्च हारेगाव येथे दरवर्षी मोठी जत्रा भरवण्यात येत असते. यावेळी शालोम इंडिया पार्टी यांच्या वतीने समाजातील सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना पक्षात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते, जेणेकरून समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ठोस मार्ग निघू शकेल यासाठी पक्ष वाढीसाठी सदस्य नोंदणी करण्यात आली. शालोम इंडिया पार्टी ही ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेली स्वतंत्र राजकीय चळवळ आहे, जी धर्मनिरपेक्ष संविधानिक मूल्यांवर आधारलेली आहे. पक्षाचा मुख्य उद्देश ख्रिस्ती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक पातळीवर संघर्ष करणे हा आहे, अशी माहिती अध्यक्ष रेव्हरंड शमुवेल साळवे यांनी दिली. यावेळी पक्षाच्या वतीने जाहीर केलेल्या मुख्य मागण्यांमध्ये अनुसूचित जातींमधून धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती व्यक्तींना नवबौद्धांप्रमाणेच आरक्षण मिळावे, धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तींनाही अनुसूचित जातींसाठी लागू असलेल्या ॲट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणाचा लाभ मिळावा, पंडिता रमाबाईंच्या नावाने प्रार्थी नावाची संशोधन व विकास संस्था स्थापन करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न होणार, पंडिता रमाबाई यांना त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची दखल घेत त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा, हज यात्रेसारखेच ख्रिस्ती धर्मियांसाठी इस्रायल या पवित्र स्थळी जाण्यासाठी शासनातर्फे अनुदान मिळावे, धर्मगुरूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कठोर भूमिका घ्यावी, पास्टर, चर्च व इतर धर्मस्थळांवरील हल्ल्यांबाबत कठोर पावले उचलली जावी, यासह इतर विषयांच्या बाबतीत माहिती देऊन सदस्य नोंदणी करून घेण्यात आली. यावेळी विजय निकाळजे, सुनील सोनवणे, ॲडव्होकेट अनिल भोसले, ॲडव्होकेट विवेक दोंडे, प्रवीण राजे शिंदे, रतन जाधव, पप्पू इंगळे, पास्टर अशोक पठारे, एलिया माने, पास्टर रवी साळवे, मंगेश साळवे, सचिन हिवाळे, जयेश भालेराव यांची उपस्थिती होती.